मित्रांनो, कोणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळते. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान, धर्म इत्यादी सकारात्मक केल्याबद्दल गर्व बाळगू नये. 10 मिनिटाचे काम आहे. जास्त मोठा उपायही तुम्हाला सांगणार नाही. या 10 मिनिटाच्या उपायाने जे तुमच्या आयुष्य बदलू शकते तेही निश्चित. तुम्ही ते 10 मिनिटाचे काम किंवा तो उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पाहिला पाहिजे. मी उपाय सांगून जर एखाद्याचे भाग्य बदलणार असेल तर निश्चितच उपाय सांगण्याने होईल. मी जो आजचा उपाय आणलेला आहे हा उपाय माता लक्ष्मीचा आहे. तुम्ही पाहत असाल की तुमच्या जीवनामध्ये कितीही दारिद्र्य असू द्या किंवा तुमच्या घरामध्ये गरिबी असू द्या, बघा हा उपाय फक्त करण्याने तुमच्या घरामध्ये किती बदल होतील. तुम्ही स्वतः सांगाल की आम्ही हा उपाय केल्याने आणि अक्षरशः माता लक्ष्मी आमच्या घरामध्ये धावत आली. अक्षरशः आमच्या घरामध्ये माता लक्ष्मी धावत आली. आमची परिस्थिती बदललेली. आमचे काम होत नव्हते ती कामे झाली. आम्हाला नवनवीन व्यवसाय करण्याची संधी मिळाली. त्या व्यवसायातून आम्हाला प्रॉपर्टी झाली किंवा आमचे बंद पडलेले दुकान अगदी नोकरीमध्ये इन्क्रिमेंट झाले. नोकरी लागत नव्हती, नोकरी मिळाली. अक्षरशः आमचे सर्व दुःख दूर झाले. हे सर्व तुम्ही स्वतःहून सांगाल. कारण हा उपाय जर तुम्ही पाहिला आणि तुम्ही जर व्यवस्थित ऐकून तो केला तर सांगते तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार. याच्यात काही शंका नाही. फक्त जो उपाय करता तो उपाय हृदयातून करण्याचा, अंतःकरणातून करण्याचा आहे. बघा, जर तुमच्या भाग्यामध्ये जर एखादी गोष्ट नसेल तर देवही तुम्हाला देत नसेल तर ती गोष्ट एखादा उपाय तुम्हाला देऊ शकतो. ही मी प्रामाणिकपणे सांगते. तर्क-वितर्क करण्यात काही सत्य नाही. आपण जर तर्क-वितर्क करत बसलो आणि म्हणालो की आपण उपाय करूयात आणि तो उपाय केला, त्यांच्यातून तुम्हाला लाभ झाला नाही तर तुम्ही उपाय केला त्याच्यातून तुम्हाला लाभ झाला नाही तर तुम्ही दोष देणार. पण तर्क-वितर्क न करता जर प्रामाणिकपणे पूर्ण श्रद्धेने भगवंताला, महाशक्तीला तुम्ही शरण जाऊन जर उपाय करताय तर त्या शक्तीला तुमची मदत करावीची लागते. हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही अशी अनेक उदाहरण समाजामध्ये पाहिली असतील की ज्या लोकांकडे खायचे वांदे होत्यात, अक्षरशः ज्या लोकांना दुसऱ्याच्या दारामध्ये अक्षरशः भीकही मिळत नाही, त्यांना दारातून हाकलून दिले जायचे, तेच लोक आज आयुष्यात आरामामध्ये आहेत, बहुतेक सुखामध्ये लोळत आहेत. तर त्याच्याही जीवनामध्ये त्यांनी काही तर असे कष्ट केलेले आहेत, काहीतरी असे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाला त्या परमेश्वराने नक्की साथ दिलेली आहे. मी तुम्हाला सांगेन की जर उपाय असला तर उपाय करताना तुम्ही कष्ट करणे खूप गरजेचे आहे. जर आपण उपाय करताय आणि घरातच बसून आहात किंवा तुम्ही म्हणालात की मला पैसे पाहिजेत, मला धन पाहिजेत, मला अचानक पैसा मिळेल, हे पाहिजे, माझी लॉटरी निघाली पाहिजे, माझा नंबर निघाला पाहिजे, तर ते शक्य होणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. जर तुम्हाला वाटतंय की तुमची परिस्थिती अगदी सुधारून जावी, अनेक लोकांपुढे अनेक प्रकारचे भौतिक सुख आहे, तीही माझ्या कुटुंबाला मिळतील, तर निश्चित आजपासून तुम्ही हा उपाय ठामपणे लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या उपायासाठी अंमलबजावणी किंवा जे कार्य करायचे तुम्हाला ते पूर्णपणे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्ही या उपायासाठी द्या. बघा, तुम्हाला रिझल्ट नक्की येईल म्हणजे येईल. जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये पैसा पाण्यासारखा यावा, जर तुम्हाला वाटतंय की अचानक तुमच्याकडे धन यावे, लक्ष्मी यावी, तर निश्चित दरवाजाच्या मागे एक वस्तू तुम्हाला लटकवायची आहे. वस्तू लटकवताय तर बघा, कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट तुम्हाला स्वतःला
होऊ शकत नाही हे मी प्रामाणिकपणे सांगते. आता हा उपाय तुम्ही नीट ऐका, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न मनामध्ये राहणार नाही. हा उपाय आपल्याला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. फक्त मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. बघा तुम्हाला रिझल्ट नक्की येईल. तर आता उपाय काय करायचा आहे? साधा उपाय आहे. 10 मिनिटाचे फक्त काम आहे. जास्त उपाय तुम्हाला सांगणार नाही. 10 मिनिटाच्या उपायाने जे तुमचे अख्खे आयुष्य बदलू शकते, तर ते निश्चित तुम्ही ते 10 मिनिटाचे काम किंवा तो उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पाहिला पाहिजे. 10 मिनिटात जर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते तर निश्चितच तुम्ही तो उपाय करून पाहिला पाहिजे. सांगितलेला हा एकमेव उपाय करून पहा. बघा तुम्हाला किती फरक वाटतोय. घरामध्ये पॉझिटिव्ह येईल. घरातील निगेटिव्ह किंवा दारिद्र्य देवी घरातून निघून जाईल हे ठामपणे सांगते. तर आता मंगळवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी सगळ्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला, यामुळे प्रोत्साहन मिळेल. कारण तुम्ही लोक माझ्या पाठीमागे ठाम उभे आहात. कारण स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसेच तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असाल तर मला एक आधार मिळतो. मंगळवारच्या दिवशी सकाळचा हा उपाय करायचा आहे. सकाळी ज्यांना जमणार नाही त्यांनी अगदी संध्याकाळी केला तरी चालेल. फक्त एक काम करायचे, स्वच्छ आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर एक पाट घ्यायचा, त्या पाटावर लाल रंगाचे एक वस्त्र टाकायचे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे जो फोटो असेल ते तुम्हाला तो स्थापन करायचे आहे. अगरबत्ती, धूप सर्व तिथे मातेसाठी तुम्ही ठेवून द्या. ठेवल्यानंतर एक काम करायचे, एक रुपयाचे 11 शिक्के घ्यायचे. ते शिक्के घेतल्यानंतर ते शिक्के पाण्याने स्वच्छ धुवा आणि व्यवस्थित पुसून घ्या. पुसून घेतल्यानंतर त्याला गंध लावा. गंध लावल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर हळदी कुंकू लावायचे आहे. हळदी कुंकू लावल्यानंतर ते शिक्के तुम्हाला त्या पाटावर माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायचे. ठेवल्यानंतर अक्षदा व फूल असतील, फूल व्हायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक छोटेसे काम करायचे आहे. एक माळ घ्यायची, कोणत्याही प्रकारची माळ असू द्या. माळ घेतली. ओम नमो महालक्ष्मी नमो, ओम नमो महालक्ष्मी नमो 108 वेळा तुम्हाला महालक्ष्मीचा हा मंत्र जपायचा आहे. किंवा दुसरा मंत्र मी सांगते, ओम नमो कमले वासनीय स्वाहा हा मंत्र म्हटला तरी चालेल. फक्त एवढेच सेवा करायची. आणि तुम्हाला एक छोटीशी अजून काम करायचे आहे. लक्ष्मी चालीसा येते, ते लक्ष्मी चालीसा तुम्हाला मोबाईलवर ऐकायचा आहे आणि दिवसभरात कधीही मंगळवारी तुम्ही ऐकला तरी चालेल. आता मंगळवारी तुम्ही पूजा मांडलेली आहे तशीच ठेवा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला बुधवारी सकाळी ती पूजा काढायची आहे आणि देवीची आरती करा, अगरबत्ती दाखवा आणि नंतर ती पूजा काढल्यानंतर जे 11 शिक्के आहेत ते 11 शिक्के तुम्ही माथेच्या खाली जे वस्त्र टाकलेले होते, तुम्ही जे ते स्थापन केलेली होती ते वस्त्र घ्यायचे आणि त्या वस्त्रामध्ये तुम्हाला ते 11 शिक्के ठेवायचे आहेत. 11 शिक्के ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आणि 2 विलायच्या टाकायच्या. थोडेसे हळदी कुंकू आणि अक्षदा त्याच्यामध्ये टाकायच्यात आणि गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी तुम्हाला त्यांच्यामध्ये टाकायची आहे. टाकल्यानंतर त्याची पोटली बांधायची आणि पोटली बांधल्यानंतर तुमच्या घराचा मेन दरवाजा असेल त्या दरवाजाच्या मागे तुम्हाला ती पोटली लटकवायची आहे.
आता ही झाली मंगळवारची सेवा. आता ती पोटली तुम्हाला कधी काढायची, तर पुढच्या मंगळवारी म्हणजे येणाऱ्या मंगळवारी ज्या दिवशी येणार त्या दिवशी ती पोटली तुम्हाला काढायची आहे. आता पोटली काढल्यानंतर जे साहित्य आहे ते साहित्य तुम्ही सर्व नदीमध्ये विसर्जित करा. पण जे शक्य आहे 11 रुपये, एक रुपयाचे जे शक्य आहे तुम्हाला ते 11 मुली पाहून छोट्या छोट्या त्यांना तुम्हाला ते दान करायचे. मातेचे नाव घेऊन फक्त ते 11 रुपयाचे शिक्के तुम्हाला लहान लहान मुलींना दान करायचे आहे. बघा, तुमच्या जीवनामध्ये नाही बदल घडला तर बोला, छोटासा उपाय आहे, आयुष्य बदलून जाईल. आणि प्रत्येक मंगळवारी हे उपाय करा. आणि प्रत्येक मंगळवारी तुम्ही शिक्के दान करायला शिका. 11 रुपये तुम्ही दान करताय तर मातेच्या मध्ये ताकद आहे, ती तुम्हाला 11 लाख देऊ शकते. म्हणून मी तुम्हाला हा प्रामाणिकपणा उपाय सांगितला आहे. फक्त हा एक छोटासा उपाय करून बघा आणि बघा तुमचे आयुष्य कसे पैशाने भरून जाते. ते जीवनातील कसलेच काम पडणार नाही. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.